श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज खूप लवकर सकाळची कामं वगैरे आवरलेली आहेत आणि छान असं तुळशीला वगैरे पाणी घातलं, देवपूजा केलं आणि हे जे झाड आणलं होतं मी, तर ते मस्त असं सेट केले. आणि हे झाड मोगऱ्याचं छोटं असलं तरी रोज कंपल्सरी 1-2 तरी फुलं येतात आणि मला त्याचा आनंद खूप होतो की मी रोज महादेवाला पांढऱ्या कलरची मोगऱ्याची फुलं वाहते. तर रोज कंपल्सरी 2-4 फुलं तरी येतात. तर छान असं स्वयंपाक केला होता आणि घरी भरपूर असे पाहुणे आले होते. तर सर्वात आधी स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला, कारण आम्हाला जायचं होतं. बहिणीच्या घराची वास्तुशांती आहे, त्यामुळं गावाकडले आमचे बरेचसे असे पाहुणे आले होते. तर मी गेली होती गिफ्ट तिच्यासाठी बघायला. तर बरेच दुकानं फिरले 2-3. तर गिफ्ट असं मनासारखं काही आवडत नव्हतं. म्हटलं की तिला ज्या घरात वस्तू नाहीत त्याच आपण द्याव्या, कारण त्याचा उपयोग तर झाला पाहिजे. कारण अशी डिनर सेट वगैरे किंवा बरेच काही दिलं तर ते असतातच ऑलरेडी. त्यामुळं म्हटलं की असं तिला उपयोगी होईल असं द्यावंसं म्हणून मी डीमार्टमध्ये गेली होती. तर तिथे बराच वेळ लागला म्हणून ती फायनल वस्तू घेतली आणि घरी आल्याच्यानंतर खूप तयारी करायची होती आणि ऑलरेडी उशीर झालेला होता, म्हणून अशी झटकीपट रेडी व्हायचं होतं मला. तर मी अशी पार्टीवेअर साडीवेअर केलेली होती आणि त्यानंतरून हे जे व्हिक्टोरियनचा सेट आहे माझ्याकडे, तो माझ्याच कलेक्शनमधला आहे आणि याच्यासोबत छान असे इयरिंग्स पण आहेत. आणि मध्येच आमच्या बाळाचं पोटदुखी पण सुरू झाली होती आणि वॉमिटिंग पण. आता काय करायचं, मग पटकन त्याला औषध वगैरे दिलं, कारण आम्हाला पुढे जायचं होतं. त्यानंतरून आता फायनल लुक तर असा झालेला होता. तर नक्की सांगा साडी आणि हे व्हिक्टोरियनचा सेट कसा वाटतो आहे. कारण सिंपल अशी मी हेअरस्टाईल केली होती, कारण आमचे लॉंग केस असल्यामुळे जास्त मला हेअरस्टाईल करायला मला स्वतःलाही जमत नाही. त्यामुळं मी असेच केस ठेवलेले आहेत आणि छान असा हार घातला. जर हा कोणाला सेट पाहिजे असेल तर नक्की मला मेसेज करा आणि कसा वाटतो हा लुक नक्कीच कमेंट करून सांगा. तर फायनल तर लिपस्टिक लावायचीच राहिली होती आणि हे लावल्याशिवाय तर मेकअप आपल्याला पूर्ण होतच नाही, म्हणून ते पण लावून घेतलेलं. आणि फायनली आम्ही पोहोचलो माझ्या बहिणीच्या नवीन घराची वास्तुशांती होती तिथे. तर असा मी थोडासा म्हणजे शॉर्टमध्येच व्हिडिओ घेतला, कारण बाळ एवढं रडत होतं ना, कारण त्याला पोट दुखत होतं. माहिती नाही काय उन्हामुळे जास्त घेऊन डिहायड्रेशन वगैरे झाले, कारण तो थांबतच नव्हता, घरी चल म्हणत होता. त्यामुळं मी माझ्या बहिणीच्या मुलीलाच हे व्हिडिओ काढायला सांगितलेला. तर इथे आता तो झोपूनच आहे, तर खूप रडत होता. त्यामुळं आम्ही पटकन असं जेवण वगैरे केलं आणि बाल्कनीतला थोडासा व्ह्यू घेतला होता मी. तर वरून खाली असं बघा खूप छान व्ह्यू आहे तिच्या घरचा आणि इकडे झाडं वगैरे आहेत. तर छान असं केलं आणि खाली आम्ही डायरेक्टली जेवायला आलो, कारण कुणाशी बोलणं भेटणं हे तर म्हणजे, कारण त्याला वॉमिटिंग्स वगैरे होत होत्या. त्यामुळं डायरेक्ट आम्ही वरती तिला भेट देऊन खाली आलो. मी जेवण वगैरे केलं. जेवणाला मस्त एकदम खूप छान छान असे पदार्थ होते. जेवण वगैरे केलो आणि घरी आल्याच्यानंतर हे एक शूट केलं होतं आणि मस्त मला आहूंकडून गिफ्ट मिळालं होतं जोडवी. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. इंस्टाला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. बाय.